तर फ्रेंड्स, आज मी बनवणार आहे तांदूळ जिऱ्याची भाजी। तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य बघूया। इथे मी तांदूळ जिऱ्याची भाजी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। त्यानंतर आपण मुगाची डाळ घेतलेली आहे, ती सकाळीच भिजत ठेवली होती। आणि आता आपण लसण अद्रकची पेस्ट काढणार आहे। याच्यामध्ये लसण अद्रक, कोथिंबीर आणि जिरं, मीठ हे आपण ग्राइंड करून घेणार आहे। तर इथे आपण कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे। त्यामध्ये टाकूया थोडा जिरा, कुटलेला लसण, कांदा, त्याला छान लालसर होऊ देऊया। तर आता आपण याच्यामध्ये टोमॅटो टाकूया। तर आता आपण याच्यामध्ये 1 चम्मच हिरव्या मिरचीचा ठेचा टाकणार आहोत। त्यासोबतच हळद, मीठ आणि थोडा गरम मसाला। त्याला छान असं परतून घेऊया। हे थोडं परतून झालं की आपण याच्यामध्ये डाळ टाकूया। मध्ये मुगाची डाळ टाकणार आहोत। तर आता आपण याच्यावर 2-3 मिनिटं झाकण ठेवणार आहोत। वाफीने मुगाची डाळ शिजून जाते मंद आचेवर। मुगाची डाळ 2-3 मिनिटं शिजल्यावर आपण त्याच्यामध्ये तांदूळ जिऱ्याची भाजी टाकणार आहोत। डाळ शिजली का बघा, छान अशी डाळ शिजलेली आहे थोडीशी वाफ दिल्यावर। आता आपण याच्यामध्ये तांदूळ जिऱ्याची जी आपली भाजी आहे ते टाकणार आहे। हे आपण आता फिरून घेऊया। याची फुगलेली दिसते, पण वाफेने हे पूर्ण सोकून जाते आणि एकदम कमी क्वांटिटी होऊन जाते ते। तर बघा, मी अशा प्रकारे याच्यावर 2-3 मिनिटं ताट ठेवलं होतं। आता बघूया, भाजी पूर्ण सोकून गेलेली आहे आणि ती पूर्ण चिंबून गेली आणि डाळीसोबत मिक्स झाली। तर इथे आपली तांदूळ जिऱ्याची भाजी रेडी आहे। ती मी मुगाच्या डाळीसोबत बनवली। तुम्ही कशासोबत बनवता ते मला नक्की कमेंट करून सांगा।